म्हणजे 150 जण न्यायचे आणि 150 जण आणायचे, ही जी तारेवरची कसरत मी त्यावेळेस केली. त्याच्यानंतर मी आरशात पाहून तोंडात मारून घेतली की आतापर्यंत असा प्रयोग करणार नाही. आता यानंतर नोकरी आणि समाज जीवनात खूप मित्र जमवण्याचा मला योग आलेला आहे. म्हणजे हे आपले तर आहेत हे, पण मला नोकरीमध्ये आणि माझे समाज जीवनात भरपूर इतके मित्र झाले की मला आता असं वाटतं की आता इथून पुढे संख्या नाही वाढली पाहिजे, इतके मित्र झाले. खाद्यपदार्थांची जी आपली याची जी आवड आहे, मला सर्वात जास्त हिरव्या मिरचीचा ठेचा ही गोष्ट मला खूप आवडते. म्हणजे जेवण पोट कमी भरलं चालते, पण तोंडाची आग होऊन झाली पाहिजे, त्यावेळेस जेवण पोट भरल्यासारखं मला वाटतं. फक्त तोंडाचीच का? हा. कपड्याची जी आवड आहे ही एकदम साधे सुधे कपडे, राहणीमान. सुशील तू हुशार विद्यार्थी आहे, तू असं पातळी नको सोडू तुझी. अरे कानातून होते. तर एकदम ज्याला ऑर्डिनरी पद्धतीने राहण्याची मला आवड आहे, सवय पण आहे. कारण मी काही दिवस या जिल्हा परिषदेच्या नोकरीच्या आधी इंग्रजी शाळेत शिकवत असताना एक ऑर्डिनरी ऑमोस नावाचा एक धडा होता त्या याला. त्या ऑमोसच्या सगळ्या गोष्टी अगदी साधारण होत्या, की खुर्ची असली तरी तिचे पाय दुखलेले, तिला 2 खिळे मारले अशी खुर्ची वगैरे अशी, आणि कुठल्याही झाग दाखवायची नाही, जे आहे त्यात आनंद मानून कार्य करत राहायचं. ही एक संकल्पना आहे, अशा पद्धतीची मी करून घेतलेली आहे स्वतःची. दुसरी गोष्ट, छंद किंवा शौक इतरांना मदत करण्यात, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध, त्यातल्या त्यात दवाखान्यासंदर्भात मदत करण्यात मला थोडासा रस वाटतो, इंटरेस्ट वाटतो. आतापर्यंत मी 7 पेशंट हे टाटा हॉस्पिटल, कॅन्सरच्या हॉस्पिटलला नेले. त्याच्यापैकी 3 जण काही सलामत वाचले, 4 जणांना मृत्यू आला, 3 जण आता त्यांच्या क्षेत्रात चांगल्या ठिकाणी कार्य करून राहिले. छंद क्रमांक 2 म्हणजे पर्यटन करणे हा माझा छंद आहे. मी कोणती सुट्टी अशी घालवत नाही की मी कुठे गेलो नाही असं. तर त्याचे काही कारण आहेत. समजा त्या 1998 साली मी दिल्लीला CCRTच्या ट्रेनिंग करता होतो 27 दिवसाची. तर काय झालं तिथे की पूर्ण भारतभरातून तिथे हे आलेले होते शिक्षक लोक. हे केरळ आणि कर्नाटकच्या शिक्षकांनी काय केलं की ते जे फॉर्म भरून देताना आपले बेसिक पे वाढवून टाकला. तिथं कोण पाहिलं नव्हतं त्यावेळेस, काय असं एकदम ऑनलाईन जमाना नव्हता 98 सालची गोष्ट. तर त्यांनी ते वाढवून टाकलं, आम्ही वाढवून टाकलं. त्याच्यामुळे ट्रेनिंग संपल्यानंतर काय झालं की पैसा भरपूर मिळाला. आणि त्यावेळेस पैसा भरपूर मिळाला तर काय करायचं, त्यावेळेस हरिद्वारला कुंभमेळा चालू होता. उस्मानाबादचा एक माळी नावाचा शिक्षक माझ्याबरोबर होता, सुमित माळी, आणि त्याचे भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष होते. आणि इकडे जालना जिल्हा परिषदेला शिक्षणाधिकारी म्हणजे असे होते की ते आधी प्रौढ शिक्षणमध्ये असताना मी एका रूमवर, मी आणि ते एका डब्यात जेवलेलो. ते शिक्षणाधिकारी इकडे, म्हणून आम्ही ट्रेनिंग संपल्यानंतर इकडे होऊन जॉईन व्हायचं तिला सोडून आणि हरिद्वारला कुंभमेळ्यात सामील झालो. तर सलग 12 दिवस, तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती, 12 दिवस आम्ही त्या कुंभमेळ्यात राहिलो. उन्हाळा दिवस होता आणि साधू संन्यासीचे ते जे आखाडे असतात ना, त्या आखाड्यात राहिलो. त्यांच्याबरोबर सगळं केलं, अगदी भजनं म्हटले, हे म्हणले, त्यांच्याबरोबर त्या रिंगणात चिलीम वगैरे ते केलं. पण 12 दिवसात आम्हाला दोघांना 1 पैसा सुद्धा खर्च झाला. मग त्यानंतर तिथून निघालो आम्ही अयोध्या वगैरे करत करत नेपाळला पोहोचलो. इकडे येण्याची चिंता नाही. आणि त्यावेळेस काय होतं की इथे जालन्यात जळगावला STD नव्हतं. जालन्याला आपलं सुनील बाहेरचे तिथे तो मोठ्यात STD होतं. मग मी कधी फोन करून द्यायचो की आता मी इथे येईल असं स्केप कळवायचं. तर असं करता करता ते मग त्यावेळेसपासून मला थोडंसं हे लागला त्याचा पर्यटनाचा. आणि त्यावेळेसपासून आजपर्यंत मी फिरतच असतो. आणि या फिरण्यातून नवीन नवीन आनंद मिळतात, नवीन लोक भेटतात, सगळं हे होतं. या सगळ्या या गोष्टी झाल्या. तर 2013 या ठिकाणी देवराज मॅडम आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. देवराज मॅडम आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. मी जयमाला बनसेली विनंती करतो की त्यांनी मॅडमचा हात धरून वरती गेला. नाही रे शॉर्ट काय कोण म्हणून राहिले शॉर्ट.
देवराज मॅडम यांचं स्वागत होत आहे. देवराज मॅडम बद्दल खरंच सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला म्हणजे फार चांगल्या रीतीने सुभाषित शिकवलेलं आहे. एक तर मला अजूनही पाठ आहे, एक एक खगो मानी चिरंजीव तू चातक हा एकच चंद्रस्तमो हंती नच तारांगणोपीच खद्यतो द्योत्यते ता वद्या वन्नो दयते शशी उदयते यति भानो पश्चिमे विभागे प्रचलति यति मेरु शीततायाम यति वन्नी विकसति यति पद्मं पर्वताग्रे शिलायाम न वदति खलु वाक्यम सज्जनानां कदाचित. हे त्यावेळेस शिकवलेलं आहे. आणि मी आहे की नाही हुशार विद्यार्थी सुशील त्याला काही मी शिकवलेलो लगेच मला ताबडतोब ऐकवलं. त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्यानंतर बघा एक सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं की 2011 पर्यंत हा जो माझा पर्यटनाचा वगैरे हा शोक कमी जास्त प्रमाणात होता, परंतु अति काम त्यावेळेस ही जी बालाजी संस्थांची जवळपास 20-22 एकर शेती मी करायचो, माझी स्वतःची शेती आणि काश्मीरला शेती घेतली होती ती. त्या अति ताणामुळे काय झालं की मला माझा नेमकं कुठेतरी हँग झाल्यासारखं वाटायचं. त्या दरम्यान काय झालं, त्या दरम्यान जो माझ्याबरोबर गेला होता तो याचा माझ्याबरोबर दिल्लीला जो ट्रेनिंगला होता माळी, त्याचा मला मी फोन केला त्याला. आणि नेमकं ती घटना अशी झाली होती की त्याचा एक मोठा भाऊ एक्सपायर झाला ॲक्सिडेंटमध्ये. पूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आणि मग ते जबाबदारी त्याच्यानंतर त्या भावाच्या बायकोची याच्या बायकोची थोडीशी खटके उडायचे कधी असायचं. मग यांनी एक धरलं ते मला ज्यावेळेस असं झालं त्यावेळेस मी काय करतो पुस्तक घेतो म्हणे आणि अप्पर बर्थचं रिझर्वेशन करतो निघून जातो. तर तू तसंच करत आहे. तुझं जर असं तुला वाटलं की आपण हिंदू हँग झाला, आता मला कशामुळे वाटलं तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय तुझं काय झालं नेमकं की तुला वाटून राहिलं की तुझा हिंदू हँग झाला. काय झालं की घटना अशा घडत असतात की मग त्याच्यावर माणूस काहीतरी शिकत असतो. मी एका पेशंटला घेऊन बराळीच्या दवाखान्यात गेलो. तर महालक्ष्मी बसायचा दिवस होता, 3 दिवसापासून मी तिथं होतो. आणि 4थ्या दिवशी काय झालं, मी ते असं एक तो चबुतरा आहे तारांचे त्याच्यावर बसलो मी. तर ते एक पेशंट आला तिथे, त्याच्या पायात बेड्या, तो आता खळ 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 त्या बेड्या वाजवत वाजवत तो पेशंट तिथं आला आणि माझ्याजवळ आला. माझ्या